मी निवेदन दिलेलं आहे। आपण सगळे धारावीकर आहात ना? किती वर्ष राहतात धारावीमध्ये? 170 वर्ष तुमचा समाज, बरोबर आहे? पण तुम्हाला अदानीने पात्र केलंय का? का नाही केलं? कारण त्यांना वाटते की तुम्ही तिथे आत्ता राहायला आले, बरोबर आहे? आणि जर अपात्र केलं, तुम्हाला पात्र नाही केलं, अपात्र केलं, तर अदानी पाठवणार कुठे तुम्हाला? देवना डम्पिंग ग्राउंड ऐकलंय? तिथे पहिलं घर बनवणार, तिथे आपल्या सगळ्या मुंबईचा कचरा जातो, तिथे तुम्हाला घर बनवून देणार आहे। तुम्ही त्या कचऱ्यावर राहायला जाणार आहात? जायला तयार आहात? कारण हे आम्ही पहिल्यापासून बोलत आहे। ठीक आहे, तुम्ही विश्वास ठेवला अदानीवर, जसं आपण निकासाकडे ठेवतो, आणि सर्वे होऊ दिलात, बरोबर आहे? सर्वे झाल्यानंतर जवळपास 80% लोक, म्हणजे तुम्हीच सगळे, तुम्हाला त्यांनी अपात्र ठरवलं। म्हणजे तुमची जी जागा आहे वर्षानुवर्ष जे जिथे तुम्ही राहत आलेला, वर्षानुवर्ष जे तुम्ही राहत आला, तिथे तुम्ही मुंबईत कामं केली, तुम्ही मुंबईत तुमचं आयुष्य घालवलं, आणि आता एका रात्रीत अदानी समूह येणार, धारावीचा पुनर्विकास होणार, धारावीचा पुनर्विकास होणार। जे उद्धव साहेबांना पाहिजे, जे मला पाहिजे ते आहे की पुनर्विकास म्हणजे तुम्हाला तुमची घरं पहिली मिळाली पाहिजे, मग धारावीचा विकास झाला पाहिजे, मग अदानीचा विकास झाला पाहिजे। तुमचा विकास पहिला, धारावीकरांचा विकास पहिला। पण आज काय होतंय की साधारणपणे आपण पाहतोय 1 जानेवारी 2000 सालापर्यंत जे असतील ते पात्र, त्याच्यानंतर सगळे अपात्र, त्यांना घरं घ्यायला लागणार, विकत घ्यायला लागणार। तुम्हाला स्लम इकडून उचलून तुम्हाला घर देण्याच्या ऐवजी पाठवणार कचऱ्याच्या डम्पिंग ग्राउंडवर। कोणालाही आपल्याला डम्पिंग ग्राउंडवर जायचं नाही। जर आपल्याला डम्पिंग ग्राउंडवरती जागा देणार असतील तर माझी पहिली मागणी ही आहे की तिथे 2 बंगले बांधावे। एक अदानीने स्वतःसाठी बांधावा, दुसरा जे धारावी रिडेव्हलपमेंटचे CEO आहेत त्यांच्यासाठी बांधावा। पहिलं त्या दोघांनी तिथे 6-6 महिने राहावं, मग आपल्याकडे तिथे घरं दिली। पण आता हा लढा जो आहे, हा लढा आपण प्रत्येक ठिकाणी लढणं गरजेचं आहे। मीडियाच्या समोर तुम्हाला मुद्दामून आणलं मी खाली, कारण मीडियाच्या माध्यमातून जगभरात जायला पाहिजे की अदानी समूह मुंबईला कसं लुटत आहे। मी तुम्हाला आज विचारत आहे, ठीक आहे, तुम्ही एकदा अदानीवर विश्वास ठेवलात, तुम्ही सर्वे करू दिलात, उद्या अदानीची लोक तुमच्या घरावर येतील, धारावी रिडेव्हलपमेंट प्लॅनचे जे लोक आहेत ते तुमच्या घरावर येतील, घरातून बाहेर काढायला प्रयत्न करतील। तुम्ही घराच्या बाहेर जाणार आहात? तुम्ही अदानीवर विश्वास ठेवणार आहात? तुम्ही महाराष्ट्र सरकारवर विश्वास ठेवणार आहात? भाजपवर विश्वास ठेवणार आहात? जर ते आले तर आम्हाला हाक मारा, त्यांना आपण परत तशाच्या तसं पाठवलं पाहिजे। जे काही हातात येईल ते घेऊन तुमचा स्वतःचा तुम्ही डिफेन्स केला पाहिजे, कारण तुम्हाला कोणी त्या घराबाहेर काढू शकत नाही। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मागण्या ह्या 2च आहेत आणि स्पष्ट आहेत। एक म्हणजे प्रत्येक धारावीकराला पात्रता ही झाल्याच पाहिजे। आता कट ऑफ डेट ही 2022 ची झालीच पाहिजे, त्याच्या आधीची नाही, बरोबर ना? सगळं पात्र झालं पाहिजे। आणि दुसरी म्हणजे प्रत्येक धारावीकराला धारावीच्या बाहेर नाही तर धारावीतच घर मिळालं पाहिजे, हक्काचं घर मिळालं पाहिजे, बरोबर? एवढंही घरचे, कारण तिथे आपल्याला अनेक समाज राहतात, तिथे हिंदू राहतात, मुस्लिम राहतात, मराठी राहतात, गुजराती राहतात, तमिळ राहतात, तेलुगू राहतात। पण भाजप सगळीकडे काय सांगते तर तिथे बांगलादेशी राहतात। तुम्ही मला सांगा, कोण बांगलादेशी आहेत का इथे? कोणी नाही। पण भाजपचा जो अपप्रचार चालू आहे, तुम्हाला घराच्या बाहेर पाठवलं म्हणजे तुमची जागा घ्यायची आणि जगातलं सर्वात श्रीमंत व्हायचं, हे तुम्ही करू देणार आहात? म्हणून तुम्ही लढायला जर तयार असाल तर मी तुम्हाला आज शब्द देतो की तुमच्या खांद्याला खांदा लावून आम्ही लढायला तयार आहोत। पण ही जी एकजूट आहे ती कशीच पाहिजे। धारावी बचाव समितीमध्ये जे कुठले पक्ष असतील आपण सगळे एकत्र राहूच, पण आज भाजपमधले पण जर कोण मुंबई प्रेमी असतील त्यांना पण मी अपील करतोय की हे सगळे वर्षानुवर्ष मुंबईत राहत आलो, मुंबईची वाढली, मुंबईची प्रगती झाली, मुंबईची प्रगती ह्यांच्या हातामुळे सगळ्यांमुळे झालेली आहे। ह्यांना घराबाहेर काढायचा विचार केला तर याद राखा, पहिलं लढायला येऊ ते आम्ही सगळे येऊ, मग आमच्याकडे तुम्हाला पुढे जायला लागेल। तयार आहात? धारावीसाठी लढायला तयार आहात? युतीसाठी तयार आहात? एकजूटसाठी तयार आहात? ठीक आहे, मग आता इथेच थांबतो, पण ही लढाई थांबणार नाही। मी तुमच्या सोबत आहे, उद्धव साहेब तुमच्या सोबत आहेत, आणि मुंबईसाठी, महाराष्ट्रासाठी, धारावीसाठी आपण एकत्रच राहायला पाहिजे। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। माझं ऐकून घ्या जरा 2 मिनिटं। हे जे आपले DRTचे बिल्डर आहे ते प्रशासनाचे आहे, पण ते काय त्यांची पुढची भूमिका आहे
तो काय आहे ते आपल्याला लोकांना काही समजत नाही. कारण मेघवाडी आहे, आपलं हे आहे कोळीवाडा आहे, अनेक आपले एरियाज आहेत, बरोबर आहे. तुम्ही सगळे 305 मध्ये जाऊ शकणार आहात का? तुम्ही देवनारच्या डम्पिंग ग्राउंडवर जाऊ शकणार आहात का? हेच म्हणून तुम्हाला सोबत राहायला लागेल आणि लढायला लागेल. बनवायला घेतलंय त्यांनी, तर पहिलं आम्हाला सांगितलं होतं काय तिथे तुम्हाला नेणार पहिले सांगितलं होतं, आता नेतात तिथे, आता नेतात. आता पहिली गोष्ट म्हणजे मेघवाडी आहे, तसंच आपलं अनेक वाड्या आहेत, अनेक वस्त्या आहेत. रेल्वेची जागा तर ह्याच्यासाठी दिली होती की तुम्हाला सगळ्यांना तिथे बिल्डिंग बनवून द्यायची. आता डम्पिंगवर येतात, तुम्ही जायला पाहणार तिथे. हे आम्ही एवढ्या वर्षापासून तिकडे हे गार्डनमध्ये खेळत आलो आणि आज तुम्हाला 4 डाव त्यांनी प्रायव्हेट उभे केले आणि आम्हाला सांगते की तुम्ही बाहेर जा. म्हणून दादा आता तुम्ही जसे आधी विश्वासीन सर्वे करून दिलात ना, आता त्यांना येऊ द्यायचं नाही तिथे. आणि आता काय करायचं, टावरची हवा काढायची, मग बघू काय करतो. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.